मोठा भुभुक्कार करत दक्षिण दिशेकडे निघालेले आहेत आणि एकदम समोर त्यांना काय दिसतं? एक शिळाखंड असा वर 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 येत आहे. म्हणाले हे काय वाजवलं? तो मैनाक नावाचा पर्वत आहे. आता पर्वत वर कसा काय येतो? याचा अर्थ त्याची देवता वर येते आणि त्या देवतेमध्ये ते सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याने तो पर्वत वर आल्यासारखा दिसतो. कारण समुद्र या मैनाकाला सांगतो, अरे मैनाका, तो वायुपुत्र निघालेला आहे राम कार्य करण्यासाठी. वायूने तुझ्यावर उपकार केलेले आहेत. त्या वायूच्या उपकारामुळेच तुझे पंख छाटले नाहीत इंद्रानी. कारण वायूने सांगितलं, मैनाक, अरे तू समुद्रामध्ये जाऊन लव. समुद्र माझा चांगला मित्र आहे, तो तुला आश्रय देईल, माझं नाव सांग. आणि त्यामुळे तो पूर्व काळी जेव्हा इंद्र सर्व पर्वतांचे म्हणजे त्या पर्वतीय देवतांचे पंख छाटण्यासाठी निघाला होता, त्यावेळेला तू माझ्यामध्ये येऊन दडलास, तुझे पंख वाचले. त्या वायूबद्दलची कृतज्ञता आजपर्यंत तुला अभिव्यक्त करता आलेली नाहीये. त्याचाच हा पुत्र चाललेला आहे हनुमान. त्याला थोडा विसावा दे. राम कार्य करण्यासाठी चाललेला आहे. फार मोठं कार्य आहे, श्रमाचं काम आहे. त्याला थोडी विश्रांती घेण्यासाठी तू काय कर, वर प्रकट हो आणि त्याला थोडा वेळ विसावा घेऊ दे. आणि ही गोष्ट त्या मैनाकाला पटली, आवडली, म्हणून तो मैनाक वर यायला लागला. पण हनुमंतरायांना ते विघ्न वाटायला लागलं. का विघ्न वाटायला लागलं? छान एखादं कार्य जर सुरू असेल, बरोबर, एखादं छान कार्य सुरू असेल आणि त्याच्यामध्ये कोणी जर अडसर आणला तर तुम्हाला कसं वाटेल? नको. आता हनुमंतांना वाटलं, अरे कोणतं विघ्न आलं? आणि काय केलं त्यांनी? जसे जवळ पोहोचले असा एक ठोसा लगावला त्या पर्वत शिखरावर की त्याचं शिखर तुटून खाली पडलं. ते पर्वत शिखर तुटून खाली पडल्यानंतर मानवीय देह धारण करून मैनाक पुढे आला. त्याला राग नाही आला. तो म्हणाला, ओके, नो प्रॉब्लेम. हनुमान, अरे माझं बोलणं तरी ऐक. तुझ्या पित्याने माझ्यावरती उपकार केलेले आहेत आणि सनातन धर्म सांगतो, कृतस्य प्रतिकर्तव्यम एष धर्म सनातनः. ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं त्याच्यासाठी प्रतिकर्तव्य आपलं काहीतरी असतं, ते करणं हा सनातन धर्म आहे. म्हणून मी तुझ्या समोर प्रकट झालो. असं कर, तू काही क्षण माझ्यावरती विसावा घे, म्हणजे मला बरं वाटेल. त्याची ही भूमिका कळल्यानंतर मारुतीराय काय म्हणतात? राम कार्य उतावेळा भक्ता रक्षक सारथी. समर्थन म्हटलं, राम काज किए बिना मुझे कहां आराम. तुलसीदास म्हणतात. दोघांचा समान अनुभव आहे. राम कार्य पूर्ण झाल्याखेरीज मला विश्रांती नाही, हे त्यांनी स्वतःच स्वतः मानून घेतलेलं आहे. तरुणांनी इकडे लक्ष द्यायचं. तुम्ही स्वतः काही संकल्प घेतले, स्वतः काही चांगले विचार त्याच्यावर तुम्ही स्थिर झाला, ते संकल्प धारण केले, तर जगात कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. हुसेन बोल्टची गोष्ट ऐकली असेल. तो धावपटू इतका धावायचा तो, अनेक विश्वविक्रम त्यांनी प्रस्थापित केले, अनेकांचे विस्थापित केले, पण त्याचं एक मोठं नाव झालं आज इतिहासामध्ये. तर तो म्हणायचा, इतकं मी दिवसभर धावण्याचा अभ्यास करायचो, अक्षरशः रात्री हाडं मोडावीत असं वाटायचं आणि झोपी जायचो. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तर त्याच्याहून अधिक वेदना, कारण अलार्म लावून उठलं जायचं, बरोबर. आणि ते उठल्यानंतर शरीर सांगायचं, आता आज सुट्टी, नको धावूस, आज सुट्टी. ज्या वेळेला असं वाटायचं त्यावेळेला मी दुप्पट परिश्रम करायचो. त्यावेळेला मी दुप्पट परिश्रम करायचो. माझ्या मनाने माझ्या देहाला सांगायचो, नाही, तुला उठावं लागेल आणि धावावं लागेल.
प्रत्येक क्षेत्रामध्ये असं आहे. त्यामुळे युवकांनी इकडे लक्ष द्यायचं. मला जर जीवनामध्ये भव्य दिव्य काहीतरी करायचं असेल तर हनुमान हे माझे आदर्श आहेत. त्याचं कारण कार्य पूर्ण झाल्याखेरीज विश्रांती नाही. हनुमंतांनी सांगितलं, मला तुमचा अभिप्राय कळला, खूप बरं वाटलं मला, पण रामकार्य पूर्ण झाल्याखेरीज थांबायचं नाही असा स्वतःच्या स्वतःला मी एक बंधन घालून घेतलेलं आहे. आणि म्हणून मी केवळ आपल्या सद्भावासाठी वंदन करतो आपल्याला. आणि असं म्हणून हनुमंतरायांनी आपल्या उजव्या हाताने त्याला स्पर्श केला. उजव्या हाताने स्पर्श केला आणि पुन्हा जय श्रीराम असं म्हणून उड्डाण केलं. महारुद्र हनुमान की